माझ्या तांदूला चांगले तापत आहे. शिक्षक शेजारी तसं रूलच नाही यांना माहित नाही. अगे चिंगे, अगं येतीस ना वाटून गेला, अगं एकी बिकी बिकी. आणि हा चिंगे, दूध सांडू न तसा, नाही तर आई म्हणनी ना दूध कमीच दिलं. अगं सावकाश जा ग. या बाया मावळ्याला लागलं. अरे दादा मी आले. अरे दादा उघड कर दरवाजा, उघड. एवढ्या लवकर दरवाजा कस काय बंद झाला रे? अरे दादा उघड ना दरवाजा, उघड. नाही दादा, मला ओळखलं नाही. मी माधव गवळ्याची लेक आहे. गडाच्या पैशाचीच माझं गाव आहे र. दादा उघड ना दरवाजा, उघड. नाही ए बाबा, ए माझं लेकरू, माझा बाळ. अरे दादा, शिल्लक राहिलेलं समजावून मी तुला देते. पुण्यात नाही मी उशीर करायची. फक्त एक कॉल तयार कर, उघड. नाही आता मी काय करू? वय बाजूला. दादा उघड ना, उघड. दादा टकलतोस वायर. मी आई त्या गडावर दुधाच्या चौर्या करते आणि म्या दुधानं भरले की. कायदा, महाराजांचा कायदा, कडक कायदा. पण या कायद्यातलं माझ्या लहान लेकराला कुठनं काढायचं? दुपट्यात लिपटून आजीच्या हातात दिलं होतं. रडत असत, भूक लागली असत, बोलता बी येत नाही. आता आजीला कसं कळायचं त्याचं रडणं? इथनं माझं गाव बी दिसत नाही. आता कशी जाऊ मी खाली, कशी बघू माझ्या लेकराला? महाराजांचा गड, महाराजांची माणसं आणि महाराजांचा कायदा. देवा र देवा. पण काय बी म्हणा, महाराजांनी गावातल्या समद्या लोकांना पटापाण्याला लावलं आहे. आपलं समजा सामान ऐकायची परवानगी दिली आहे, गडावर यायची परवानगी दिली आहे. फक्त एकच कडक नियम केला. दिस उजाडला की गडाचा दरवाजा उघडलो, दिस मावळला की गडाचा दरवाजा बंद. सपशेल बंद. कुणी किडूक आतनं बाहेर नाही आणि बाहेर ना आत नाही. पण हाच कायदा माझा जीव व्याकुळ करतोय. कशी बाजू माझ्या लेकराला? कशी जाऊ मी खाली? ह्या बाया सगळीकडेच पहारे करी. आता कशी जाऊ मी खाली? नाही कोणचा गाडा दिसतो, इथनं पहारे करी नाही. अवघड आहे कडा उतरायला. जाऊ द्या, दुसरा कुठला मार्गच नाही. ऐको लेकरा, लेकरा रडू नकोस. आता मी आले ना, रडू नकोस. शान आहे माझं बाळ, रडू नकोस. भूक लागली ना, रडू नकोस. क्यों की बाळा, दूध द्यायचंय ना, रडू नकोस. शान आहे. आणि मित्र हो, ज्या